ह्या जन्मामागे म्हणजे ब्रह्म, महेश आणि विष्णूच्या मागे काय उद्देश काय होता? हां, जसं एक काय म्हणतात, की प्रत्येक काळामध्ये किंवा प्रत्येक वेळेला धर्म संस्थापनेसाठी एक अवतार होतो. तर दत्त महाराज हे एका काळापुरते मर्यादित नाही आहेत. सतयुगामधल्या प्रत्येकाला, त्रेतातल्या, द्वापारातल्या आणि कलियुगातल्या प्रत्येक ठिकाणी महाराजांचा वास आहे. आजही कलियुगात नाथ महाराजांपर्यंत प्रत्येकासमोर परिव्राजकाचार्य टेंबेस्वामींसमोर सुद्धा दत्त महाराज प्रकटलेले आहेत. तर तो अवतार सोहळा कशासाठी झाला, तर महाराजांचे हे अनुभव किंवा महाराजांचे हे दिव्य स्वरूप बघून महाराजांच्या सेवेतला सगळ्यात सोपा आणि साधा संदेश म्हणजे स्मरणगामी असणं, स्मर्तृगामी. स्मरण केल्यावर समरणात. बाकी देवांसाठी आपण म्हणतो की कर्माधिकांचं अनुष्ठान करावं लागतं, योग मार्गामध्ये योग साधना करून देव प्राप्ती करावी लागते, भक्ती मार्गामध्ये अखंड नामधारणा करून करावी लागते, दत्त मार्गामध्ये स्मरण करतात समर्थतात, स्मर्तृगामी अर्थात स्मरणगामी. आणि म्हणून अशा स्मरणगामी भगवंताचा अवतार व्हावा, ज्यानं लोकांचा सहज सोप्या पद्धतीनं, ज्याला अध्यात्म कळावं, त्याला धार्मिक ऊर्जा कळाव्यात, देवाचं महत्व कळावं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाईट गोष्टींपासून माणसानं लांब जावं. या गोष्टींसाठी हा अवतार सोहळा झाला.